नमस्कार मंडळींनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सावली ही आउट हाऊसमध्ये आलेली असते। कॉटवर आता डिवोर्सचे पेपर पडलेले असतात आणि त्यावरती पेन असतो। सावली आता कॉटवर बसते। सावली आता ती डिवोर्सचे पेपर आपल्या हातात घेते आणि त्या डिवोर्सच्या पेपरवरती आता सावली सही करत असताना सारंगच्या प्रेमाच्या सगळ्या आठवणी आता सावलीच्या मनात जाग्या झालेल्या असतात। सावली आता त्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आणते। आपल्याला सारंगने क्रिकेट खेळत असताना कसे प्रेमाने मिठीत घेतले होते आणि त्यानंतर आता सारंगने आपल्यासाठी कसा गजरा आणला होता। प्रेमाने सारंगने आपली कशी काळजी घेतली होती। सगळे प्रेमाचे क्षण आता सावली आठवू लागते आणि त्यानंतर आता सारंगने सावलीला म्हटलेले असते की या सारंगची तू मैत्रीण होशील का, असे म्हणत सारंगने आपल्यासमोर कसा मैत्रीचा हात पुढे केला होता हे आता सावलीला आठवतं। आणि विठ्ठलाच्या मूर्तीचे दर्शन घडवण्यासाठी सारंग आपल्याला कसा आता बाहेर घेऊन गेला होता, हे सगळे क्षण सावलीला आठवू लागतात। सावली आता भानावर येते। सावली म्हणते की जर माझं तुमच्याबरोबरचं कागदोपत्रीचं नातं जरी तुटत असलं ना, माझ्या मनातलं तुमच्याविषयीचं नातं कधीच तुटणार नाही। आणि असे म्हणत आता सावलीने त्या डिव्होर्स पेपरवरती सही केलेली असते। आणि तेवढ्यात आता तारा आणि सारंग हे मेंदळ्यांच्या दरवाजापाशी येऊन धडकलेले असतात आणि सारंग आता मोबाईल घेऊन फोनवर बोलायला लागतो आणि त्या क्षणी तारा आणि सावलीला बघता सारंगच्या पायाखालची जमीन सरकलेली असते। आणि त्यानंतर तेवढ्यातच इकडे सावली ही आउट हाऊसमधून निघालेली असते आणि तेवढ्यात आता तारा आणि सोहमला बघताच आता सारंग हा मोठे डोळे करतो, तर तिलोत्तमा आता लगेचच मोठे डोळे करून अवाक होऊन बसलेली असताना ताडकन उठून उभा राहते आणि तारा आणि सोहम समोर येते। इकडे नील, ऐश्वर्या आणि सगळेजण आता सोहम आणि तारासमोर उभे असतात आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा रागाने लालबुंद डोळे करून आता तिलोत्तमा ही सोहम समोर येते। सनकन रागाने मोठे डोळे करून सोहमकडे बघत तिलोत्तमाने सोहमच्या कानाखाली मारलेली असते आणि त्या क्षणी आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो। तिलोत्तमा म्हणते, सोहम तुला कळतंय का आज तू काय करून आलायस? तिलोत्तमा म्हणते, हे सगळं करताना तुला एकदा सुद्धा आईची आठवण नाही आली, खूप मोठी चूक करून आलायस सोहम तू। आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की तू आज माझा खूप मोठा विश्वासघात केलाय सोहम, आणि कुणाच्या नादी लागून केलाय तर त्या जगन्नाथच्या नादी लागून। हा जगन्नाथ माझा शत्रू आहे आणि त्याला बरोबर घेऊन तू माझा विश्वासघात करून मला फसवलंस सोहम, असा आरोप आता तिलोत्तमाने सोहमवर केलेला असतो। आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हे करण्या अगोदर तू माझा जीव का नाही घेतला सोहम, असे म्हणत आता तिलोत्तमाने सोहमची कॉलर पकडलेली असते। पटकन आता सोहम हा तिलोत्तमाच्या पायाकडे पडतो। सोहम म्हणतो की मला माफ कर मॉम। आणि लगेच आता तिलोत्तमाच्या पायाशी हेच सोहम म्हणतो की मला कुणालाही विश्वासात न घेता हे डिसिजन हा खूप मोठा निर्णय घ्यावा लागला मॉम। तर तिलोत्तमा आता तोंडाला हात लावून रडू लागते आणि तारा सुद्धा म्हणते की आम्हाला माफ करा, आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही। तर मोठ्याने ओरडत तिलोत्तमा म्हणते की गप्प बस। आणि आता तिलोत्तमा म्हणते तू तर माझ्याशी बोलूच नको, कारण मला तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाहीये। तिलोत्तमा म्हणते तू तर सेम तुझ्या आईसारखी आहे, एकदम खोटारडी, अशी सून मला माझ्या घरातच नकोय। आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की मला ना तुझं तोंडही बघायचं नाहीये। सारंग आता डोक्याला हात लावतो। सोहम आणि तारा उठून उभा राहतात। सोहम म्हणतो की नाही, ती तिच्या आईसारखी नाहीये, तिला एकदा समजून तरी घे आणि तिचं एकदा ऐकून तरी घे मॉम। तर तिलोत्तमा म्हणते की मला ना आता कुणाचं काहीच ऐकायचं नाहीये आणि मला आता कुणाला समजूनही घ्यायचं नाही, असे म्हणत तिलोत्तमा पाठीमागे फिरते आणि तिलोत्तमा आता माघारी जाऊ लागते। तेवढ्यात आता जगन्नाथ म्हणतो, हे जीवा हे काय चाललंय? आणि आता जगन्नाथ म्हणतो की आईला स्वतःच्या लेकराचं सुख कशामध्ये आहे हेच कळायला मार्ग नाही। आणि लगेच आता राजला खूप राग येतो आणि राजकुमार आता जगन्नाथवर धावून जातो। तेवढ्यात आता नील आणि सारंग हे राजला धरतात। तर तेवढ्यात हसतच देवा म्हणतो, कूल डाऊन, असा तुम्ही कायदा हातात घेऊ नका, कारण जर तुम्ही कायदा हातात घेतला तर तुम्हाला कायद्याने आम्हाला अटक करावी लागेल। राज आता देवाकडे बघतो आणि लगेच आता देवा म्हणतो की मन ओढा हे एकमेकांकडे असे बहिणाबाई म्हणतात आणि तसेही या दोघांची मने जुळलेलीच आहेत। हसतच आता देवा म्हणतो की हे दोघेही सज्ञान आहेत, त्यामुळे हे लग्न दोघांसाठी सुद्धा व्हॅलिड आहे। लगेच आता देवा म्हणतो की मालक, मला वाटतं या दोघांचं प्रेम समजून घेण्या इतकी कोणाच्याच मनाची तयारी दिसत नाहीये। आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की तुला फॅमिली नाहीये, त्यामुळे तुला फॅमिली काय असते, लग्न काय असतं हे अजिबात नाही कळणार।
ऐश्वर्या म्हणते त्यामुळे तुला ना सगळं उलटच दिसणार. हसतच आता देवा म्हणतो बरोबर आहे, फॅमिलीचा माझा काही संबंधच नाही, बरोबर ना. आणि लगेच आता देवा म्हणतो की पण मला नवरा बायकोचं रिलेशन नक्की माहीत आहे. कोर्ट और जामीन, पोलीस और वर्दी, आणि या दोघांमध्ये सुद्धा तेच कनेक्शन आहे ऐश्वर्या मॅडम, असे आता देवा बोलतो. लगेच आता देवा म्हणतो त्यामुळे वेलकम, दोघांचंही वेलकम. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की खबरदार, माझ्या घरामध्ये अजिबात पाऊल टाकायचं नाही. आणि ते ऐकताच आता जगन्नाथ तिलोत्तमाकडे बघत म्हणतो की काय ग तिलोत्तमा, तुझी तर खूपच वाईट अवस्था आहे. तिलोत्तमा आता जगन्नाथकडे बघते आणि जगन्नाथ म्हणतो की अतिशय सुंदर, त्यात ख्यातनाम, एक मोठी गायिका, अशी मुलगीसुद्धा सून म्हणून नकोय का तुला तिलोत्तमा? मग तुला मुलगी तरी कशी हवी आहे? जगन्नाथ म्हणतो अरे रे रे, माणसाच्या स्वभावाचं तर काहीच सांगता येत नाही. देवा म्हणतो बरोबर आहे. तिलोत्तमाला अजूनच राग येऊ लागतो. राग येऊन आता तिलोत्तमा म्हणते की अगोदर तू माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त केलं जगन्नाथ, आणि आता माझ्या सोहमच्या जीवावर उठलास, त्याच्या आयुष्याशी तू खेळायला निघालास. जगन्नाथकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते की एक मिनटं जगन्नाथ, तू हे सगळं मुद्दाम करतोस बरोबर ना? तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते एक मिनटं, पण ती मुलगी कुठे दिसत नाहीये. लगेच आता ऐश्वर्या सावलीची आठवण काढून देते. लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हा सगळा तिने गोंधळ घातला आणि गेली असेल आता पळून, आहे कुठे ती मुलगी? सोहम आता डोळे झाकतो. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की या दोघांना एकत्र आणण्यासाठी माझ्या मुलीने खूप मोठा धोका पत्करलाय, माहिती आहे का तुम्हाला काही? तोंडाला हात लावत आता तिलोत्तमा म्हणते की मग आता तर या क्षणी ती इथे पाहिजे होती, कुठे ती? मला आत्ताच्या आत्ता ना ती मुलगी इथे पाहिजे. आणि लगेच आता तिलोत्तमा तोंडाला हात लावत म्हणते की कुठे गेली आता ती मुलगी? आता ती खरोखर इथे पाहिजे होती. तर तेवढ्यात सोहम म्हणतो की आमच्यासाठी तिच्या तुळशी मातेकडे ती प्रार्थना करायला गेली असेल. लगेच आता तिलोत्तमा म्हणते की काही जरी झालं तरी चालेल, पण ती मुलगी मला आत्ता माझ्या नजरेसमोर हवी आहे. सगळेजण आता वाघ झालेले असतात आणि आता सारंगसोबत सगळेजण आता सावलीला शोधण्यासाठी आता घराच्या आजूबाजूला जातात. सगळेजण आता सावलीला शोधत असतात. सारंग बाहेर येतो आणि म्हणतो की सावली आता कुठे गेली असेल. सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो आणि इकडे आता अमृता ही किचनमध्ये येते, पण सावलीचं एकही गोष्ट त्या किचनमध्ये नसते. सावलीची पेटी, सावलीची पिशवी काहीच तिथे नसतं. अमृता विचार करते की कुठे गेली असेल ही मुलगी. एवढ्यात ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये येते. तेवढ्यात अस्मी ती दरवाजा पाठीमागे लपलेली असते. ऐश्वर्या म्हणते अस्मी तू इथे काय करतेस? आणि लगेच अस्मी गालातल्या गालात हसते. तर बोट करत ऐश्वर्या म्हणते की मला माहिती, तू हे जे काही हसते ना, ती मुलगी कुठे आहे आणि ती कुठे लपली हे अगोदरच तुला माहिती होतं बरोबर ना? असे ऐश्वर्या आता अस्मीला बोलते. आणि लगेच आता दरवाजा लावत अस्मी म्हणते की तुम्ही एकदम बरोबर ओळखलं, हा सगळा खेळ ना माझा आहे. तुम्ही ना तुमच्या खेळामध्ये मला घेत नव्हता ना, तेव्हा मला हा खेळ स्वतंत्रपणे खेळावा लागला आणि म्हणून मी माझा डाव मांडला. तेव्हा आता शेवटपर्यंत तुम्ही माझा डाव बघत राहा आणि एन्जॉय करा, असे आता अस्मी ही ऐश्वर्याला बोलते. आणि इकडे आता देवा सगळीकडे बघत पुन्हा आता दरवाजापाशी येतो. देवा आता सगळ्यांना सांगतो मी सावलीला बघून सगळीकडे आलो, पण ती कुठेच दिसत नाहीये. पुन्हा आता देवा बाहेर जातो. सगळेजण आता काळजीत पडलेले असतात. तेवढ्यात आता अमृतासुद्धा तिथे येते आणि सावली किचनमध्ये आणि घरात कुठेही नसल्याचे बोलते. आणि तेवढ्यात आता सारंग हा आउट हाऊसचा दरवाजा उघडून त्या रूममध्ये जातो. सारंग आता इकडे तिकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता सारंगची नजर त्या डिवोर्स पेपरवर पडते आणि पटकन आता सारंग ते डिवोर्स पेपर आपल्या हातात घेतो आणि त्यावरती आता सगळ्या पेपर्सवरती सावलीने डिवोर्सला तयार असल्याचे सांगून आता सिग्नेचर केलेली असते. सावलीची ती सही बघता क्षणी सारंग सगळ्यात मोठा धक्का बसून आता कॉटवर बसतो आणि भानावर येत सारंग ते डिवोर्सचे पेपर घेऊन आता दरवाजात आलेला असतो. तिलोत्तमा रागाने आता सारंगकडे बघते आणि म्हणते काय? तेवढ्यात आता सारंग ते डिवोर्सचे पेपर तिलोत्तमाच्या हातात देत म्हणतो की सावली घर सोडून गेली आणि तिने डिवोर्स दिलाय. ते ऐकताच ऐश्वर्या आणि अस्मी यांना खूप आनंद झालेला असतो, तर तिलोत्तमाला बसलेला असतो तो खूप मोठा धक्का. पटकन ते डिवोर्स पेपर आपल्या हातात घेतात. त्यावरती सावलीची सही बघून तिलोत्तमाला सगळ्यात मोठा हादरा बसलेला असतो. जगन्नाथ आता तिलोत्तमाकडे बघू लागतो, तर तेवढ्यात आता सारंग तिलोत्तमाकडे ते डिवोर्स पेपर देऊन आतमध्ये निघून गेलेला असतो. आणि लगेच आता ते डिवोर्सचे पेपर बघता क्षणी तिलोत्तमाला सुद्धा खूप मोठा आनंद झालेला असतो. मोठ्याने तिलोत्तमा आता हसू लागते आणि ते डिवोर्सचे पेपर आता चंद्रकांतरावांना
चंद्रकांतरावांकडे देते. सगळ्यांना आता मोठा धक्का बसलेला असतो. तर जेव्हा चंद्रकांतराव ते डिवोर्सचे सावलीच्या सहीचे पेपर्स बघतात त्याच वेळेस आता चंद्रकांतरावांना चक्कर येते. सगळेजण आता चंद्रकांतरावांना खुर्चीवर बसवतात. अमृतासुद्धा ते डिवोर्सचे पेपर बघते. तर राज पुढे येत म्हणतो की कसले पेपर्स आहेत हे, बोलत का नाही कोणी, आणि अमृताकडून ते पेपर्स हिसकावून घेत. आता जेव्हा राज ते डिवोर्सचे पेपर्स बघतो तेव्हा आता राजला देखील आनंद झालेला असतो. आणि राज आता जगन्नाथकडे हात करत आता हसू लागतो. तर ऐश्वर्या म्हणते काय. राज आता ते डिवोर्सचे पेपर ऐश्वर्याकडे देतो आणि म्हणतो तूच बघ आता. ऐश्वर्या ते डिवोर्सचे पेपर बघते आणि ऐश्वर्याला सुद्धा सगळ्यात मोठा आनंदाचा धक्का बसून आता ऐश्वर्याला आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. आणि लगेच आता ऐश्वर्या ते डिवोर्सचे पेपर्स बघत अस्मीकडे बघते आणि हळू आवाजात म्हणते अस्मी हे सगळं तू घडून आणलंस. तर अस्मी होकारार्थी मान हलवते. तिलोत्तमा आता चंद्रकांतरावांसमोर येते आणि म्हणते की आता बसला का विश्वास तुमचा, आणि तुम्हाला ना त्या पोरीवरती खूप विश्वास होता ना, मला अगोदरच माहिती होतं. एक ना एक दिवस ही पोरगी असं काहीतरी करणार याची मला खात्री होती असे तिलोत्तमा बोलत असते. आणि त्याच वेळेस सारंग डोळे झाकून सोफ्यावर बसलेला असतो. लगेच आता तिलोत्तमा म्हणते हे असं होणार मला माहिती होतं आणि हे सगळं ना या जगन्नाथमुळे झालं असे म्हणत आता जगन्नाथकडे बोट करत आता तिलोत्तमा जगन्नाथकडे येते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की बोलणारे जगन्नाथ, आता ती तुझी मुलगी आहे आणि तुझ्यासारखीच वागली आणि हा सगळा तुझा प्लान होता ना. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की त्या मुलीला तुझ्यामुळे माझ्या घरात यावं लागलं आणि त्या मुलीने आता तुझ्या मनासारखं माझं घर उद्ध्वस्त केलं आणि सगळं उद्ध्वस्त होऊन ती मुलगी आता निघून गेली. हा सगळा तुझाच डाव होता ना जगन्नाथ, असा आरोप आता तिलोत्तमा जगन्नाथवर करते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की माझ्या दोन्ही मुलांना माझ्या विरोधात जगन्नाथ तू उभं केलं. तुला चांगलंच ठाऊक होतं की मला काय आवडतं आणि काय आवडत नाही आणि त्याचाच तू फायदा उचललास जगन्नाथ. ताराकडे बोट करत आता तिलोत्तमा म्हणते की म्हणूनच माझ्या मर्जीच्या विरुद्ध ही मुलगी तू माझ्या घरात आणून ठेवलीस. तिलोत्तमा म्हणते की त्या मुलीला माहिती होतं हे सगळं जे तिने केलं ते मला आवडणार नाही, म्हणून हे सगळं तिने करून ती घर सोडून निघून गेली. आणि लगेच आता ताराकडे बघत आता तिलोत्तमा म्हणते बघितलं का तारा, आमचे या सगळ्यांचे चेहरे बघ आणि तिच्यामुळे हा सगळा प्लान यशस्वी झाला आणि याला सगळा कारणीभूत तुम्ही आहेत, कारण तुम्हीच त्या मुलीला डोक्यावर बसवायला निघाला होतात असे तिलोत्तमा आता अमृता सारंगकडे आणि चंद्रकांतरावांकडे बघत बोलते. तिलोत्तमा आता चंद्रकांतरावांना म्हणते तुमची तर ती खूप लाडकी सून होती, मग कुठे गेली ती आता. आणि तिलोत्तमा म्हणते की आता कुठे शोधणार आहात तिला. चंद्रकांतराव आता तिलोत्तमाकडे बघतो आणि आता तिलोत्तमा सारंगकडे बघते. सारंग हा गुपचूपच वर बघत एकटक नजरेने आता सारंग आता सावलीचा विचार करत असतो. तिलोत्तमा सारंगकडे येते आणि म्हणते की सारंग तू तर तिला तुझी सख्खी मैत्रीण मानत होता, मग कुठे गेली तुझी सख्खी मैत्रीण आता. तिलोत्तमा म्हणते की अरे सारंग तुझी ती मैत्रीण घर सोडून पळून गेली आणि तिने तुझा विश्वासघात केला. सोहमच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. तिलोत्तमा म्हणते अरे सारंग तुला एवढं सुद्धा कळत नाही का, तुझ्या मैत्रीचा अपमान करत ती मुलगी पळून गेली रे. आणि तेवढ्यात आता ते डिवोर्सचे पेपर तिलोत्तमा सारंगच्या तोंडावर फेकत म्हणते की सारंग कुठलाही विचार न करता तू या डिवोर्स पेपरवरती साईन कर. आणि तेवढ्यात आता सारंग हा फक्त एकटक नजरेने समोर बघत असतो. तर जगन्नाथ म्हणतो की माझी मुलगी सावली असं कधीच वागू शकत नाही आणि सारंगला आयुष्यात त्रास होईल असं एकही पाऊल माझी मुलगी सावली कधीच उचलू शकत नाही असे जगन्नाथ ठामपणे आता तिलोत्तमाला सांगतो. आणि लगेच आता जगन्नाथ म्हणतो की तिच्या विरोधात केलेला हा सगळ्यात मोठा कट आहे हे निश्चित आहे. ते ऐकताच तिलोत्तमाला राग येतो. मोठ्याने करत तिलोत्तमा आता जगन्नाथकडे बघते. राग येऊन तावातावाने तिलोत्तमा आता बोट करत जगन्नाथकडे येते आणि म्हणते की आऊट, माझ्या घरात एक मिनटंसुद्धा आता थांबायचं नाही, चल निघ असे म्हणत आता तिलोत्तमाने जगन्नाथला तिथून जायला सांगितलेलं असतं. तेवढ्यात आता सारंग उठून उभा राहत आता पुढे समोर येतो आणि तेवढ्यात आता सारंग जगन्नाथ समोर उठून उभा राहत आता हात जोडत म्हणतो की बस. आणि तेवढ्यात आता जगन्नाथ खाली मान घालून तेथून निघून जातो. तर अस्मी आणि ऐश्वर्या खूप खुश झालेले असतात आणि जगन्नाथ आता जाता क्षणी इकडे सारंग आता तिलोत्तमाकडे बघतो. अस्मी आणि ऐश्वर्या फारच खुश झालेल्या असतात.
आणि त्यानंतर आता सारंगला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असताना सारंग आता सावलीच्या शोधासाठी सारंगने मेंढाळ्यांचं घर सोडलेलं असतं आणि आता सारंग विचार करतो की नक्कीच सावली ही भागवतांच्या घरी गेली असेल आणि खरोखर इकडे आता सावली ही भागवतांच्या घरी आलेली असते आणि इकडे आता सारंग हा भागवतांच्या घरी येतो आणि जेव्हा आता सारंग त्याची कार लावून पळतच भागवतांच्या घरी येतो त्याच वेळेस आता दरवाजात सारंग सावलीला बघतो आणि सारंगला आता आनंद झालेला असतो. सारंग एकटक नजरेने आता सावलीकडे बघू लागतो पण सावली आता घरामध्ये जाऊन सारंगकडे बघत आता सावलीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि सारंगने दरवाजा बंद करताच आता इकडे सारंगला मोठा धक्का बसलेला असतो आणि रिकाम्या हाताने सारंग आता पुन्हा मेंढाळ्यांच्या घरी आलेला असतो. सारंग येताच आता तिलोत्तमा आता सारंग समोर येते आणि म्हणते की काय झालं, सापडली का ती पोरगी? नाही सापडणार, अरे ती तुझ्या समोरच येणार नाही कारण तिचं पितळ तुझ्या समोर उघडं पडलंय सारंग. तिचं भांडं आता फुटलंय, तिचा खोटारडेपणा समोर आलाय. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की सारंग आता मी काही ऐकणार नाही आणि येत्या 2 दिवसात मी तुझं लग्न ठरवलंय आणि ते सुद्धा अस्मी बरोबर. ते ऐकताच आता ऐश्वर्या आणि अस्मीला खूप आनंद झालेला असतो पण बसलेला असतो तो सारंगला सगळ्यात मोठा धक्का. सावलीच्या आता अशा वागण्याचे कारण सारंगला काही समजत नसते. सारंग विचार करतो की सावली अशी का वागली असेल, आपण सावलीच्या घरी गेलो त्यावेळी सावलीने दरवाजा का बंद केलाय, नक्कीच काहीतरी कारण आहे आणि ते शोधून काढलेच पाहिजे असा आता सारंगने विचार केलेला असतो. आणि आता अस्मीचे कट कारस्थान समोर आणून जोकरला आता कुत्र्यासारखे बदडत सारंग आता समोर आणून अस्मीची धुलाई करून सावली आपल्या जीवासाठी आपला जीव वाचवण्यासाठी सावलीने हे सगळं केल्याचे सत्य जेव्हा आता सारंग तिलोत्तमासमोर आणतो आणि तिलोत्तमाने अस्मीबरोबर ठरवलेले लग्न सारंग मोडून आता पुन्हा सारंग कसा सावलीचा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.